नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय बघितलं की राउटरचं बेसिक कॉन्फिगरेशन कसं होतं, स्विचचं बेसिक कॉन्फिगरेशन कसं होतं. आता हे कॉन्फिगरेशन केल्यानंतर मला कनेक्टिव्हिटी चेक करायची आहे. तर कनेक्टिव्हिटी आपण कसं चेक करतो की तुम्ही जर का मागचं लॅब तुम्ही बघितली असेल, जी लॅब तुम्हाला सिस्कोच्या वेबसाईटवरती दिलेली आहे, ठीक आहे. तर तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागलं, लॅबमध्ये पीसी तुम्ही कन्सोल वायरनी स्विचला कनेक्ट केली आणि मग ते टर्मिनल इम्युलेशन जो प्रोग्राम होता डिफॉल्ट तो तुम्ही ऑन केला आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्फिगरेशन केलं. आता आपण हा विचार करूया की स्विच आपण पीसीला का कनेक्ट केला. तर जर का तुम्ही हैदराबादमध्ये बसलात आणि तुमचा स्विच जो आहे तो आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये, तर त्यावेळेला जर का तुमची कन्सोल केबल कनेक्टेड असेल तुमच्या पीसी आणि स्विच मध्ये, किंवा तुम्ही रिमोट लोकेशनला आणि तुम्हाला स्विच कॉन्फिगर करायचंय, तर कन्सोल केबल यूज करून तुम्ही ही गोष्ट करू शकता. किंवा जेव्हा नवीन एक स्विच येतो किंवा राउटर येतो आणि त्याला जर का मी कन्सोल केबल हे केलं तर पीसी फक्त मी कनेक्ट करणार, त्याच्यावरती प्रोग्रामिंग करणार आणि मग प्रोग्रामिंग झालं, पीसी काढून माझा पीसी मी घेऊन जाणार आणि स्विच तसाच तिथे ठेवून देणार. नाहीतर काय होईल, प्रत्येक वेळेला स्विच सोबत तुम्हाला पीसी कनेक्ट करावं लागेल. तर ह्या सगळ्या तुम्हाला दिलेल्या, आपण बोलूया की तुम्हाला काही बेनिफिशियल थिंग्स दिलेल्या आहेत नेटवर्किंग मध्ये, की तुम्ही स्विच कॉन्फिगर करू शकता. एक तर तुम्ही टर्मिनल मॉडेल जो तुमचा आहे त्यांनी यूज करू शकता. टर्मिनल मॉडेल म्हणजे टेलनेटने तुम्ही करू शकता रिमोट लोकेशन वरून, किंवा जर का तुम्ही त्याच लोकेशनला आहे तर कन्सोल केबलने तुम्ही करू शकता. परत एकदा मी सांगते, जर का मला रिमोट लोकेशन वरून स्विच किंवा राउटर कॉन्फिगर करायचं असेल तर मी टेलनेट यूज करू शकते, आणि जर का मला त्याच लोकेशनला पीसी कॉन्फिगर करायचं असेल तर मला कन्सोल केबल यूज करता येते. आता आपण ह्याची बेसिक स्विच आणि कॉन्फिगरेशन एंड डिव्हाइसचं कॉन्फिगरेशन बघूया. तर आपल्याला एंड डिव्हाइसच्या कॉन्फिगरेशन मध्ये काय आहे तुम्हाला, तर तुम्ही काय काय केलं आतापर्यंत, होस्ट नेम, आयपी ऍड्रेस कॉन्फिगर केले, त्याच्यानंतर आयएसओ कमांड्स बघितल्या, रनिंग कॉन्फिगरेशन बघितलं आणि 2 होस्ट डिव्हाइसेसच्या आयपी ऍड्रेसेस चेंज केले, कॉन्फिगर केले आणि कनेक्टिव्हिटी व्हेरीफाय केली. आता तुमचा जो लॅब आहे ह्याची ती आहे बेसिक स्विच आणि एंड डिव्हाइस कॉन्फिगरेशन. तर तुम्हाला आता काय करायचंय, नेटवर्क टोपोलॉजी सेटअप करायची, पीसी कॉन्फिगर करायचं आणि तुमचं बेसिक स्विच सेटिंग्स चेक करायचे. तर ह्या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो, तर आपल्याला काय शिकायला भेटलं की जेवढे पण एंड डिव्हाइस आहेत, म्हणजे पीसी, लॅपटॉप, तुमचा प्रिंटर किंवा जे पण तुमचे एंडला तुम्ही वापरता, ते सगळ्या डिव्हाइसेसवरती एक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओएस खूप गरजेची आहे. ओके. दुसरं, सिस्को आयएसओ सॉफ्टवेअर जे आहे सेपरेट, म्हणजे एक वेगवेगळा पार्ट आहे की मॅनेजमेंट ऍक्सेस आणि 2 कमांड मोड्सला ते भेटतं. पहिला आहे युजर एक्झिक्युटिव्ह मोड आणि प्रिव्हिलेज एक्झिक्युटिव्ह मोड. त्यानंतर जे तुमचं ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड आहे ते तुम्हाला जर काय ऍक्सेस करायचं असेल तर स्पेसिफिक कॉन्फिगरेशन मोड्स, युजर कॅन एंटर डिफरंट सब कॉन्फिगरेशन मोड्स. म्हणजे आपण बघितलं की कॉन्फिग टर्मिनलने आपण गेलो, त्याच्यानंतर आपण लाईन घेतला, त्याच्यानंतर आपण आता आयएसओ कमांड जे आहेत, स्पेसिफिक फॉर्मॅट, सिंटॅक्स, हे आपण बघितले. त्यानंतर आपण बघितलं की होस्ट नेम कसं द्यायचं, पासवर्ड कसा द्यायचं, एन्क्रिप्ट पासवर्ड कसा द्यायचा आणि बॅनर कसा द्यायचा. त्यानंतर आपण बघितलं की जे आपलं सिस्टीम फाईल्स आहेत त्या डिव्हाइसवरती स्टोअर आणि डिव्हाइस कॉन्फिगरेशन. तर त्याचे 2 प्रकार आहेत, स्टार्टअप कॉन्फिग आणि रनिंग कॉन्फिग. तर स्टार्टअप कॉन्फिग मध्ये तुमचं सगळं सेव्ह होतं आणि रनिंग कॉन्फिग मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही प्रिव्हियस किती कमांड्स रन केलेले आहेत. त्यानंतर तुमचा जो आयपी ऍड्रेस आहे तो तुमच्या डिव्हाइसला एका पर्टिक्युलर जागेला लोकेट करायला किंवा दुसऱ्या एंड टू एंड कम्युनिकेशन जेव्हा तुम्ही इंटरनेटवर करा तेव्हा तुम्हाला ऍड्रेस द्यायचा असेल तर तुम्हाला आयपी ऍड्रेस द्यावा लागतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो एंड डिव्हाइस आहे त्याचा आयपी ऍड्रेस कॉन्फिगर करायचं असतं. तर ह्यावरती तुमचं मॉड्यूल प्रॅक्टिस आणि क्विज डिपेंडंट असणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता मी सिस्कोला रजिस्टर तर नाहीये, मग मी लॅब कशी परफॉर्म करू. तर त्यासाठी काय करायचं, ही वेबसाईट आहे ITE एक्झाम आन्सर्स नेट. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की CCNA मॉड्यूल 1, CCNA मॉड्यूल 2 आणि CCNA मॉड्यूल 3 आहे. आता मला CCNA मॉड्यूल 1 मधलं टेस्ट बघायचं आहे, ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या टेस्टचे चेक पॉइंटचे क्वेश्चन आन्सर दिसतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन. तर जर का तुम्हाला कुठलाही प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये किंवा त्याचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता.
ठीक आहे. आता मला हवंय की ह्या लॅब्स पण मला प्रॅक्टिस करायच्या आहेत. सिस्कोच्या ह्याच्यावरती न जाता मला लॅब प्रॅक्टिस करायच्या आहेत. तर तुम्ही जर का इथे गेला तर तुम्ही इथे बघा की प्रॅक्टिस स्किल्सवरती तुम्ही जर का क्लिक केलं तर तुम्हाला ती पूर्ण लॅबचं इंट्रोडक्शन भेटेल, त्याचा आन्सर भेटेल आणि ही लॅब तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे जर का तुम्ही पूर्ण बघितलं तर ऍड्रेसिंग टेबल कसं दिलेलं आहे, त्याच्यानंतर कॉन्फिगर होस्ट ऍड्रेसिंग कसं केलेलं आहे, हे तुम्हाला सगळं इथे दिसून जाईल. आणि जर का तुम्ही शेवटी गेलात तर तुम्हाला ती प्रॅक्टिस फाईल इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे तुम्ही ही फाईल डाउनलोड करून कितीही वेळेला प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामुळे जर का एखाद्याकडे CCNAचं लॉग इन नाहीये पण त्याला प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्हाला जाऊन डाउनलोड करायची ही फाईल आणि सिस्को पॅकेट ट्रेसर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता सिस्कोच्या वेबसाईटवरून आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, कारण की मी जरी तुम्हाला थेरॉटिकल सांगितलं तरी तुम्ही जोपर्यंत कमांड्स देत नाही आणि स्वतः एक एक कमांड देऊन ते कसं दिसतंय, नंतर तुमची प्रॅक्टिस जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याचं पूर्ण नॉलेज किंवा माहिती भेटणार नाहीये. ठीक आहे. आता फक्त एकच लक्षात ठेवायचं की ही जी लॅब आहे ही ह्या वेबसाईटवरती मे बी 1 वर्ष किंवा 2 वर्ष अगोदर अपलोड केली असेल. तर जेव्हा तुम्ही ओपन कराल तर त्यावेळेला काय होईल की ह्याचं नाव बदललेलं असेल, होस्ट नेमचं नाव झालं असेल फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. तर त्यावेळेला खूप लक्षात ठेवायचं की नावं काय आहेत, पासवर्ड काय आहेत, त्याच्यानंतर जे तुमचं ऍडमिन आहे त्याचं ऍडमिनचं नाव काय आहे. जर का तुमच्या लॅबमध्ये ही नावं बदलली असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला कमांड्स टाकाव्या लागतील. आता हे बघा, इथे टाउन हॉलमध्ये तुम्हाला जो तुमचा गिगाबिट इथरनेट आहे 00 त्याचा IP ॲड्रेस काय आहे ते दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे टाउन हॉल आहे, तुमच्या लॅबमध्ये कदाचित इथे फर्स्ट फ्लोअर असेल, सेकंड फ्लोअर असेल, तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कारण की जर का तुम्ही ग्लोबलला गेलात, ग्लोबल सर्टिफिकेशनला गेलात तर तुम्हाला हे कुठलंही नाव येऊ शकतं. आणि सिस्कोची जी सेटिंग आहे एक्झामची ती अशी आहे की त्यांचे क्वेश्चन 3 महिन्याला बदलतात. त्यामुळे कधीच कोणावर विश्वास ठेवू नका की ही क्वेश्चन बँक आहे तर ह्या क्वेश्चन बँक मधलंच येणार आहे. तर तुम्हाला हे जे सगळे प्रॅक्टिस सेट आहेत जे तुम्ही CCNA मध्ये करणार आहात तर ते तुम्हाला सगळे ह्या वेबसाईटवरती भेटतील. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसते. आणि जर का ह्याच्यातलं तुम्हाला काही कळत नसेल किंवा एखादी कन्सेप्ट कळत नसेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला त्या कन्सेप्टसाठी मी पुढचं व्हिडिओ लेक्चर तयार करेन. जर का तुम्हाला माझे लेक्चर्स आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि तुम्हाला जे टॉपिक खूप कठीण वाटतात ते नक्की सांगा. एक लक्षात ठेवा की आपण मराठीतून कन्सेप्ट मी तुम्हाला समजावतीये, म्हणजे तुम्हाला इंग्लिश येणार नाही असं नाहीये. आपलं फक्त एफर्ट्स आहेत जे की एक एक शब्द अंडरस्टँड करायला तुमची जी एनर्जी वेस्ट होते किंवा तुम्हाला जो वेळ द्यावा लागतो तो वेळ कमी होण्यासाठी मी हे मराठी कंटेंट तयार करत आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये मराठी घेऊनच जायचंय. जर का कारण की आपल्या ज्या कमांड्स आहेत त्या इंग्लिशमधूनच असणार आहे, कारण की OS आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती तुम्हाला काही मराठीतून कमांड्स देणार नाहीये. तर तुम्हाला त्या कमांड्स तर लर्न कराव्या लागणार आहेत इंग्लिशमध्ये. फक्त आपलं हे एक एफर्ट आहे की जी एक भीती आहे नेटवर्किंगची लोकांच्या मनात, ती भीती नाहीशी करण्यासाठी आपलं हे मराठी कंटेंट आहे. तर माझ्या पिनॅकल या व्हिडिओ चॅनलला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.